सगळीकडे आमचं फिरून झालेलं आहे, सगळ्या अधिकाऱ्यांकडे आमचं फिरून झालेलं आहे, पण अजूनपर्यंत देऊ देऊ असं केलंय. 2 बोरी गेल्या वर्षी मारल्यात, त्यात मशीन टाकायला पंचायतला वर्ष गेलेले आहे. त्यामुळे आता मतदान हेच आमच्याकडे एक हत्यार आहे, ते आम्ही आता यूज करणार. जानेवारी महिन्यापासून पाणी विकत घ्यायला लागतो आणि काही महिला कायम स्वरूपाचं पाणी घेतात, ते 500 रुपये महिना देतात. इलेक्शन आलेलं आहे, आम्ही महिला काहीच करू शकत नाही. फक्त मत हे आमचं आहे, ते मत आम्ही कुणाला देणार नाही. जोपर्यंत कोणी आम्हाला पाणी देत नाही आम्ही मत देणार. 40 तास तिथे थांबलेलो, पण कोणी आम्ही भेटलाय आणि मध्ये शिवराममध्ये बस यांच्या व्यतिरिक्त कोणी भेटले नाही आम्हाला. एकीकडे आम्ही चंद्रावर पाणी आहे का, घर बांधता येईल का याचे संशोधन करतोय, आणि दुसरीकडे आपल्या गावात आपल्या लोकांना पिण्याचं पाणी प्यायला नाही. ही केवळ शोकांतिका नाही तर सत्तेचं अपयश आहे. अशा संतप्त आणि आक्रमक शब्दात मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी कर्जत तालुक्यातील किरवली येथील पाणी प्रश्नावर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला चढवलाय. पाणी मागणं हा गुन्हा नाही, पण पाणी न देणं हा लोकशाहीवरचा गुन्हा आहे, असे ठणकावून सांगत पाटील यांनी किरवलीतील महिलांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलाय. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित असलेल्या किरवली ग्रामपंचायत हद्दीत महिलांनी आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर थेट बहिष्कार टाकत प्रशासनाला आरसा दाखवलाय. पाली भुतुली धरण आणि बारमाही उल्हास नदी इतक्या जवळ असतानाही किरवलीतील नागरिकांच्या घशाला पाणी नाही. ही परिस्थिती म्हणजे नियोजन शून्य कारभाराचं जिवंत उदाहरण असल्याचा आरोप मनसेने यावेळी केलाय. निवडणूक आली की आश्वासन, फोटोंचे कार्यक्रम आणि घोषणा, निवडणूक गेली की गाव तहानलेलीच, असा खोचक टोलाही पाटील यांनी लगावलाय. दररोज विकत पाणी घेणं, खाजगी बोरवेलवर अवलंबून राहणं हे किरवलीतील महिलांचं दैनंदिन जीवन बनलंय. या विरोधात महिलांनी संविधानातील मतदानाचा हक्कच हत्यार म्हणून उपसला असून पाणी नाही तर मतदान नाही असा स्पष्ट इशारा देत गावात फलक उभारले आहेत. त्या फलकाखाली शेकडो महिलांनी साक्षऱ्या केल्या आहेत. या आंदोलनात मनसेने थेट मैदानात उतरून प्रशासनाला 2 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. मला मते नकोत, मला आधी पाणी हवंय. महिलांचा पाणी प्रश्न सुटल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही. गरज पडली तर रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असा आक्रमक पवित्रा यावेळी जितेंद्र पाटील यांनी घेतला. निवडणुकीच्या तोंडावर किरवलीतील महिलांनी उभारलेलं हे आंदोलन आणि त्याला मिळालेली मनसेची खंबीर रस्त्यावरची साथ यामुळे प्रशासन आता तरी जागा होणार का, की पुन्हा पुढच्या योजनेत पाहू या ढोबळ आश्वासनात वेळ मारून नेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या वर्षापासून आम्ही फिरतोय पाण्यासाठी. पाण्याची आमच्याकडे एवढी मोठी समस्या असताना अजूनपर्यंतही सरकारला आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. मुख्यमंत्र्यांना आमच्याकडनं एवढीच आमची अपेक्षा आहे की पाणी जीवन आहे आणि तोच आमच्या किरवली गावामध्ये अजूनपर्यंत येत नाही. गेल्या वर्षापासून फिरतोय पण अजूनपर्यंत आमच्यापर्यंत कोणीच पोहोचत नाही. त्याच्यामुळे आम्ही किरवली गावातल्या सर्व महिला बहिष्कार करत आहोत, मतदानावरती बहिष्कार करत आहोत. मी किरवलीची महिला आहे. गेल्या 1 वर्षापासून आम्ही पाण्यासाठी भांडतोय, पण कुणालाच आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला टाइम नाही. आता इलेक्शन आलेलं आहे, आम्ही महिला काहीच करू शकत नाही. फक्त मत हे आमचं आहे, ते मत आम्ही कुणाला देणार नाही. जोपर्यंत कोणी आम्हाला पाणी देत नाही आम्ही मत देणार नाही. आम्ही सर्व महिला मतदानावर बहिष्कार करणार आहे. मी किरवलीची एक महिला असून आम्हाला पाणी विकत जानेवारी महिन्यापासून पाणी विकत घ्यायला लागतो आणि काही महिला कायम स्वरूपाचं पाणी घेतात, ते 500 रुपये महिना देतात. आणि तसं जर पिंप घ्यायला लागलं तर आम्हाला 50 ते 60 रुपये पिंपाला लागतात. ते किती आम्ही पिंप घ्यायचे किती नाही, हा आमचा पाण्याचा प्रश्न आहे. पोलीस आम्हाला आजपर्यंत आश्वासन असं पाणी देऊ केलं, पण आजपर्यंत आमच्यापर्यंत खोटेच आश्वासन आलेली आहे. गेल्या वर्षी जे बोरवेल लावण्याचं दिलं अधिकाऱ्यांनी, ज्यावेळेस आम्ही मोर्चा घेऊन गेलो पंचायत समितीला, त्यावेळेस आम्हाला 2 बोरवेल दिले त्यांनी मारून, पण त्यालाही पाणी लागलं नाही. पण जवळ उल्हास नदी असताना परत धरण आहे पाली भुतोलीचा, एवढं जवळ असताना सुद्धा तिथून सुद्धा कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्यापर्यंत अजून पाण्याची शोष आणलेलं नाही. मी ज्या लोकांना, ज्या माता भगिनींना भेट दिली तेव्हा मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली की निवडणुका आल्या की नेते मंडळी भेटायला येतात, परंतु देश स्वतंत्र झाल्यापासून
भारत देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक ठिकाणी पाणी ह्या प्रश्नावरती आजही संघर्ष करावा लागतो, ही खूप मोठी शोकांतिका आहे. मी किरवली गावामध्ये आजची बातमी पाहिली की एक फोटो मला आला की आपल्या किरवली गावातील माता भगिनींनी की जोपर्यंत पाणी नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर मला वाटलं की जाऊन यांच्याशी चर्चा करावी की नक्की प्रश्न काय आहे. आज मी ज्या माता भगिनी आपल्या इकडे मंदिरामध्ये बसलेल्या असताना मला एक गोष्टाचं वाईट वाटतं की जी माणसं, ज्या माता भगिनी गेल्या 1.5-2 वर्षापासून या पाणी प्रश्नावरती ज्या लोकप्रतिनिधी असतील, निवडून आलेले आजी माजी सगळे लोक, मला कुठच्या राजकारणावरती या गोष्टीवरती जायचं नाही आहे, परंतु माणुसकी धर्म म्हणून जे स्वतःला सगळे नेते म्हणवतात त्यांना जरासं देखील वाटलं नाही का की या गावामध्ये पाण्यासाठी आपण एकत्र होऊन प्रशासनाला, यंत्रणेला धारेवरती धरून हा पाणी प्रश्न सोडवला पाहिजे. आज टेम्पररी कुठेतरी टँकर बाकीच्या गोष्टी हे लावून हा प्रश्न आयुष्याचा सुटणार नाही. कर्जतसारखा भाग आणि कर्जतच्या जवळच लागत असलेले किरवली हे गाव हे अर्ध शहरीकरणाकडे आता वाटचाल करतं आहे, परंतु इतकी मोठी पाणी प्रश्नाची समस्या असताना इथे राहणारा मूळ रहिवासी किरवलीकरांना हा ऐरणीचा प्रश्न आहे की मला आज आत्ता पाणी आहे, दुपारी पाणी आहे की नाही, संध्याकाळी पाणी आहे की नाही. तर या सगळ्या गोष्टींचा मला खेद करावासा वाटतो, निषेध करावासा वाटतो त्या राजकीय वृत्तींचा, त्या अधिकाऱ्यांचा. ज्या माझ्या माता भगिनी त्यांच्या कार्यालयाकडे जातात, काही अधिकारी त्यांना आतमध्ये घेत नाहीत, हा मुजोरपणा आहे. मी आज त्यांच्याकडे काही इलेक्शन किंवा निवडणूक या गोष्टीकडे आलो नाही आहे, परंतु जी व्यथा त्यांनी मांडलेली आहे माझ्या माता भगिनींनी की अधिकारी दाद देत नाही, आतमध्ये घेत नाहीत. त्यांच्या बापाची शासकीय नोकरी आहे का? हे अधिकारी कोण, स्वतःला समजतात कोण? जर जनता मालक आहेत आणि हे सेवक आहेत त्यांनी एवढं लक्षात ठेवावं. त्यामुळे इथला ग्रामसेवक असेल तो बोला मी 2 दिवसात ते नदीपासून पाण्याची योजना आहे ती चालू करतो, परत त्यांचे फोन उचलत नाहीत, फोन स्विच ऑफ करतो. मी आज BDOंशी देखील बोललेलो आहे. मला 2 दिवसामध्ये बैठक घेऊन हा पाणी प्रश्नावरती मला तोडगा काढायचा आहे. मी महिलांना देखील सांगितलं की आपल्या रेल्वे पट्ट्यातील बऱ्याच गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. या पाण्याचा आपल्या डोक्याशी पाली भुतुली धरण आहे. धरण उशाशी ना आपण उपाशी अशी अवस्था आपल्या इथे झालेली आहे. आपल्या लोकांच्या जागा जमिनी हस्तांतर करून त्या पाली भुतुली धरणाला फक्त देखरेख करण्याकरता जे अधिकारी आहेत त्यांचा पगार किती जातो? अभियंते, मुख्य अभियंते यांना फक्त धरण बघायला ठेवलंय का? ज्या व्यवस्था आहेत, पाणी पोचवण्या करणाऱ्या ज्या व्यवस्था आहेत, प्राधिकरण असेल आणि जलसंपदा असतील, या सगळ्या लोकांनी, तहसीलदारांनी विशेष करून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे माझ्या या माता भगिनींचा जो पाणी प्रश्न किरवली गावाकरता मी आज त्यांना काही सांगायला आलो नाही की मनसेला, रेल्वे इंजिनला मत द्या, बाकीच्या गोष्टी करा. हे पाप मी आयुष्यात कधी करणार नाही की कुणाच्या गोष्टींकडे राजकीय भाग घ्यायचा. परंतु माझ्या माता भगिनींच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांनी मतदान करावं की न करावं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु किरवली गावातील पाणी प्रश्नाकरता मनसे आक्रमक असणार आहे. जे अधिकारी किंवा जे लोकप्रतिनिधी ज्या गोष्टी जबाबदार असतील त्यांना पाणी जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत स्वस्त बसू देणार नाही, ही महाराष्ट्र सेनेची भूमिका असेल. आणि 100% माझ्या माता भगिनींना कुठचा अधिकारी या कुठचे लोक पाणी प्रश्नावरती जर बेदखल करणार असतील तर यापुढे हा लढा महाराष्ट्र सेना लढणार असून त्या गावाला, या गावाला, माझ्या माता भगिनींना पाणी आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, हा शब्द माझ्या किरवलीकरांच्या माता भगिनींना देतो. तुर्तास थांबतो. उद्यापासून माझा जरी प्रचार सुरू होत असला तरी हा पाणी प्रश्नाचा लढा हा आत्ता या किरवली गावापासून महाराष्ट्र सेना सुरू करते एवढं मात्र मी नक्कीच ठासून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.